9 संख्यांचा मध्य 77 आहे. त्यांच्यामध्ये एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? काही गोष्टी ह्या पक्क्या लक्षात ठेवा. जसं की मध्य म्हणजे काय हो, तर सरासरी. फरक म्हणजे काय हो, गोष्टी लक्षात घ्या. फरक म्हणजे काय, तर वजाबाकी. याला फरकाला अंतर सुद्धा असं म्हणतात. फरक, अंतर म्हणजे काय हो सर? आता अंतर म्हणजे काय हो, असा एक भौमितिक समानार्थी शब्द, याला लांबी म्हणतात. हे जाडी म्हणजे काय, या जाडीला एखाद्या वेळेस रुंदी आणि उंची असा सुद्धा त्याचा समन्वयक अर्थ होतो. हे काही समानार्थी शब्द पक्के लक्षात ठेवा. हे मध्य म्हणजे काय, तर सरासरी. गणित म्हणते 9 संख्यांचा मध्य 77. याचा अर्थ 9 संख्यांची बेरीज काय, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. 9 संख्यांचा मध्य 77 म्हणजे 9 गुणिला 77 करा. एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज असते. हे मध्य म्हणजे सरासरी. मग आता 9 गुणिला 77 हे 7 बरोबर काढा सर. हे 7 बरोबर काढले. 9 गुणिला 77 9 7 63 6 9 7 63 आणि 6 हे 693. ही झाली या 9 संख्यांची बेरीज. गणित म्हणते जर का त्यांच्यामध्ये एक संख्या मिळवली तर मध्य 5 ने वाढतो. एक संख्या मिळवायची म्हणजे नवीन संख्या किती बाबा? नवीन संख्या, एक संख्या मिळवायची, नवीन संख्या येणार 10. पूर्वी 9 संख्या होते. एक संख्या मिळवायची म्हणजे नवीन संख्या 10. असं केल्यामुळं मध्य 5 ने वाढतो. म्हणजे नवीन मध्य म्हणा, सरासरी म्हणा, ॲज इक्वल. एक संख्या मिळाल्यामुळं नवीन मध्य 5 ने वाढतो. म्हणजे पूर्वीचा मध्य 77, आता हा मध्य 5 ने वाढतो. म्हणजे नवीन मध्य काय बाबा, तर 77 5 82. मग आता 10 संख्यांची या बेरीज किती? या 10 संख्यांची बेरीज किती बाबा, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. 10 संख्या, त्यांचा मध्य म्हणजे सरासरी 82. एकूण संख्या गुणिला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. म्हणजे 10 संख्यांची बेरीज 820. आता आमच्या उत्तरापर्यंत जायचं कसं? मिळवलेली संख्या कोणती बाबा? तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. 820 10 संख्यांची बेरीज वजा 693 9 संख्यांची बेरीज. ही वजाबाकी 127. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर. ओके. सरासरी, मध्य ह्या माझ्या, बहुलक ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.